बेळगाव उत्तर मतदारसंघात नागरी सुविधा आणि हरित जागांचा विकास काम वेगाने सुरू आहे। विनायकनगर उद्यानात आता अधिक हिरवळ, अधिक विश्रांतीसाठी जागा आणि नागरिकांना बसण्यासाठी सबूक कट्ट्यांची उभारणी केली जात आहे। हॉर्टिकल्चरचं दररोज काम आणि सुशोभीकरण ह्यामुळे हे उद्यान परिसरातील रहिवाशांसाठी नवा ऊर्जेचं केंद्र ठरणार आहे। उद्यान ही सर्व वयोगटातील लोकांसाठी महत्त्वाची समुदाय केंद्र आहे, असं आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले। यहाँ पे बुढ़ा 51 स्कीम में एक काफ़ी बड़ा गार्डन है जो पिछले कई साल से निगलेक्ट हो गया था, तो उसको आगे बढ़ाना और आगे काम करना बहुत ज़रूरी था। अगर लोगों को याद होगा तो जो कि मेरे बड़े भाई साहब फिरोज सेठ साहब जब एमएलए थे तभी उन्होंने सबको लेके ये गार्डन डेवलप किया था। उसके बाद में थोड़ा नेग्लिजेंस की वजह से गार्डन ऐसे ही रह गया। तो जब यहाँ पे मैं हमेशा आते रहता हूँ तभी कमेटी वालों ने बोला मेरे को कि गार्डन का जो रिक्वायरमेंट है तो अर्बन डेवलपमेंट अथॉरिटी से पैसा सैंक्शन करवा के आज पूजा किए हैं। काम जल्द से जल्द शुरू हो जाएगा। और साथ ही साथ मैंने बोर्डा से रिक्वेस्ट भी किया है कि यहाँ की जो भी कमेटी है उसको जो भी चेंजेस भी चाहिए और जो एडिशनल भी चाहिए वो भी हम करके देंगे। ये एक अच्छा गार्डन है, अच्छा वॉकिंग ट्रैक है, इसको अच्छा मेंटेन करेंगे तो अच्छा इल्यूमिनेशन रहेगा, तो लोग यहाँ पे दिन और रात यहाँ पे लोगों के लिए एक फ़ायदा होगा। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। जब बेळगावचे धारवाडीचे एमएलए आणि आमचे पुत्रच म्हणा ना आमच्या कॉलनीचे ज्या वेळेला अडीअडचणी येतात त्यावेळेला ते उभे राहतात आणि ह्या वेळेला त्यांनी फक्त सांगितलं की बाबा आमच्या ग्लास हाऊसमध्ये प्रॉब्लेम्स चालले आहेत, तर राजूभाईने कुठल्याही प्रश्नाचा हा ना न म्हणता डायरेक्ट येऊन हे सगळं सँक्शन केलेलं आहे। तर मी एकच सांगतो आहे, राजूभाईने जे काम केलं ते आजपर्यंत कोणी झालं नाही आहे आणि ह्याच्यापुढे जे होईल ते चांगल्या तऱ्हेनेच होईल। ते आम्ही बोलायचे सांगायचं त्यांना जरूर नाही आहे, ते स्वतः म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टीला आतासुद्धा मला फोन केलं सांगितलं अरे बाबा आम्ही येतो इथे ताबडतोब या। त्यांना हाऊस आहे जरूर आहे की आमच्या कॉलनीमध्ये आपल्या कॉलनीमध्ये स्वतः येऊन धारवाडीने हे कार्यालयाचं ओपनिंग केलं त्यांनी आता कुजवळीचं हे मारून। तर मी त्यांचा आभारी आहे आणि लवकरात लवकर हे काम व्हावं एवढी इच्छा। हे काम केवळ सौंदर्यीकरणापुरता मर्यादित नाही, तर लहान विक्रेत्यांसाठी सन्मानजनक जागा निर्माण करणं आणि उद्यान अधिक लोकाभिमुख करणं हेही आमचा प्रमुख उद्दिष्ट आहे। विकासाचा हेतू स्पष्ट आहे, सुंदरता आणि समावेश दोन्ही एकत्र, असे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ एनुग्राम, बेळगाव।